समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं, तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टीमधून आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानानं प्रदर्शन करतात। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये। आत्ताची बातमी येत आहे बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत विरोधकांवर टीका केल्यानंतर आता तिने इंस्टाग्राम स्टोरीमधून आजच्या पिढीतील हिंदू तरुणीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे। तिच्या पोस्ट नंतर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे। इंस्टाग्राम स्टोरी मध्ये कंगना स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिलांबद्दल भविष्य करताना लिहिले, स्वतंत्र महिला स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात, त्या स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडतात आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आयुष्य घडवतात, त्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या आधारावर जगत नाहीत असे ती म्हणाली। त्यानंतर तिने आजच्या पिढीतील काही तरुणीवर टीका करत त्यांना जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांचा एक नवा जनरेशन आहे। ना या शिक्षणात सरस आहेत ना सौंदर्यात, आणि त्यांच्या मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही। त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणी बनू शकत नाही। समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काही मोलाचं नसतं, तर ही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टीमधून आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानाने प्रदर्शन करतात। कंगनाने पुढे असेही म्हटले की अनेक तरुणी स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतानाही पालकांच्या कमाईवर जगात आणि स्वतःला स्वातंत्र्य समजतात। जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळत नाही असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं। मात्र कंगनाच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। अनेक नेटकऱ्यांची तिच्या विधानावर टीका करत ते महिलांचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे।